नमस्कार मित्रांनो, आपल्याकडे आज पाहुणे आलेले आहे. तर मी त्यांना पिकअप करण्यासाठी चाललो आहे. दाखवतो तुम्हाला लवकरच पाहुणे नेमके आहे तरी कोण. तर मी चाललो आहे घेण्यासाठी. तर मी तुम्हाला पाहुण्यांची ओळख करून देणार आहे. तर चॅनलवर थांबून राहा, बघा. तर उतरले आहे पाहुणे रिक्षामधून, बघू शकता. हिसाब में लगा देने के बोलाय मम्मी. काय बोलायचं हे बा पाहुणे, दादाला भूक लागली पहिले खायला. ते माझे वडील, ही माझी बहीण आणि ही माझी आई. चला आता घरी जाऊया आपण. तुला फोन करता, फोन काय उचले ना मग? कधी फोन केला? सोनीनं उचललं नाही का? तिने उचलला ना. दादाला भूक लागली. मग काय खायला गेले? दादाला भूक लागली त्याच्यामुळे काहीतरी खायला गेले. मग प्रवास कसा आला सांग. किती भाडं किती घेतलं? हा, आणि कुठून आलं तुम्ही कुठून आलं? राजनगाव देशमुखवरून आलं ना. हे वडील आहे माझे. नका मग चला, काहीच नाही, आता घरी चला घरी. आले पाहुणे आपले. पाहुणे यांची एंट्री झालेली आहे आता. तर सोनी पाया वगैरे पडून स्वागत करणार आहे. मग कसं वाटलं आपलं छोटंसं 1 रूम किचन? चिवताई कसं वाटलं? आता आमचे वडील पण आलेले आहेत. सोनाबाई बघू राहिली. दादा कसा झाला प्रवास? कसा झाला? येडा कोण वेडा भेटला तुम्हाला? कोण येडा भेटला होता? का बरं?
तिकीट भेटलं मग त्याला म्हणतो गाडी घ्या पैसे दे म्हणतो तू याला शाळेत त्याला तो म्हणजे तू काही एखादा दादा आहे काय बघ ना काढवतो एक मोटरसायकल टाकून हो का मग मम्मी तुझा काय अनुभव थकली का मग थकले मम्मी थकलेली आहे आणि दादा पण फुकाटमध्ये आलेले आहेत फुकाटमध्ये कसे आले सांगतो आता फुकाटमध्ये कसे आले फुकटमध्ये गाडीत बसलो गाडीवाल्याने तिकडे 35 घेतले पण तो भाज्या तिघांची हां तेवढे 100 टोटल किती खर्च लागला तुम्हाला रांजणगाव देशमुख ते छत्रपती संभाजीनगरपर्यंत आम्हाला 365 रुपये खर्च आला इकडे. ओके मग इथे येऊन कसं वाटतंय तुम्हाला आता इकडे बरं वाटतं आणखी आता किती दिवस थांबण्याचं हे तुमचं नियोजन किती दिवस थांबण्याचं आहे तुमचं उद्याला दिवस परवाची दिवस दिवस तुझं काय नियोजन मम्मी काय नाही बाबा तुला दादासोबत जायचं आहे का एकटी जाणार तू काय करायचं आम्हाला घ्यायचं काहीतरी डिस्कशन चालू आहे आधी 4 येतील आधी 30 दिले 30 मग वर 5 परत 10 दिले परत 10 मग 60 रुपये दिले वरती परत टोटल किती दिली नको काढू रे दादाचं खर्च दादाचंच काढू दादालाच फेमस दादाला यायचं होतं बिचाऱ्याला म्हणलं दादालाच फेमस करायचं आहे आता तुम्हाला फेमस करायचं आहे आता दादाला गाणी येते ना? यूट्यूबवर गाणी एक गरबाट